राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 माहितीचा अधिकार 2005 आपण ज्याला म्हणतो, त्यावरचे काही महत्त्वाचे MCQs जे आहेत, जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर पहिला जो आहे मुळात हा जो आहे हा दिलेला आहे भारतीय संविधानाच्यावर आधारित आहे, ज्यामध्ये म्हणलेलं आहे की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हा कुठल्या सेक्शननुसार आलेला आहे, कुठल्या कलमानुसार आलेला आहे, कुठल्या आर्टिकलनुसार या ठिकाणी आलेला आहे. भारतीय संविधानाचं आर्टिकल जे आहे ते आर्टिकल 19(1)(1)(a), ज्याला आपण फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणतो, तर तिथून आलेलं आहे असं या जे आहे तर पहिला MCQ तसा होऊ शकतो. पण माझ्या हिशोबाने, माझ्या नॉलेजनुसार राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जो आहे, माहितीचा अधिकार, हा कधी अंमलात आलेला आहे किंवा तो कधी इनॅक्ट केलेला आहे, हा पहिला प्रश्न असू शकतो. तो 2005 त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हा कुठल्या आर्टिकलनुसार आलेला आहे, तर तो आर्टिकल 19(1)(a). त्यानंतर जे व्हॉट इज द स्टिप्युलेटेड टाईम लिमिट फॉर प्रोव्हाइडिंग RTI इन्फॉर्मेशन इन जनरल केसेस. सर्वसाधारण केसेसमध्ये, सर्वसाधारण बाबीमध्ये किती दिवसांमध्ये माहिती पुरवायची, यामध्ये बघा 15, 30, 45 आणि 60. तर सर्वसाधारण ज्या काही केसेस आहेत त्यामध्ये साधारणतः 30 दिवसामध्ये माहिती ही पुरवावी लागते. 30 दिवसामध्ये जर माहिती नाही दिली तर तिथं काही पेनल्टीज आणि पनिशमेंट्स आहेत, त्या पुढं आपण बघूया. तर हे लक्षात ठेवा की 30 दिवसामध्ये माहिती जी आहे ती द्यावी लागणार आहे. त्यानंतर हू इज रिस्पॉन्सिबल फॉर हँडलिंग RTI रिक्वेस्ट इन द गव्हर्नमेंट ऑफिस. शासकीय कार्यालयामध्ये RTI खाली जी माहिती मागवलेली आहे, ह्या कायद्याअंतर्गत जो अर्ज देऊन माहिती मागवलेली आहे, तर त्या संदर्भात जबाबदार असा अधिकारी किंवा जबाबदार व्यक्ती कोण आहे, तर त्यासाठी जो आहे तर बघा इथे दिलेला आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यानंतर पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर PIO, प्राईम मिनिस्टर आणि लोकसभा स्पीकर. तर शासनाच्या कार्यालयामध्ये पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून एक पोस्ट डेजिग्नेट केलेली असते, तर तो या अर्जाला किंवा या अर्जासंदर्भात माहिती देण्यासाठी तो जबाबदार आहे. हे लक्षात ठेवा, PIO, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, हाऊ मच मॅक्झिमम पेनल्टी कॅन बी इम्पोज्ड फॉर नॉन कंप्लायन्स अंडर RTI ॲक्ट. तर आपण काय म्हणतो, अगोदर 30 दिवसामध्ये माहिती द्यायची. 30 दिवसामध्ये जर माहिती नाही दिली तर 30 दिवसाच्या नंतर प्रत्येक दिवशी 250 रुपयाप्रमाणे मॅक्झिमम 25,000 रुपयापर्यंत जी आहे ती मॅक्झिमम पेनल्टी इम्पोज केलं जाऊ शकते, नॉन कंप्लायन्स जर झाला असेल ह्या कायद्याच्या अंतर्गत. त्यानंतर विच सेक्शन ऑफ RTI ॲक्ट डील्स विथ द एक्झम्पशन फ्रॉम डिस्क्लोजर. आता काय या ठिकाणी काही महत्त्वाच्या ज्या शासनाच्या हे आहेत संस्था, जसं की DRDO, आपण ED, परत ज्या इंटेलिजन्स संदर्भात ज्या रॉ, IB, या काही अशा शासनाच्या, परत आपलं त्याला आपण काय म्हणतो बघा, संरक्षणाच्या संदर्भात ज्या काही संस्था आहेत, तर त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती डिस्क्लोज करता येणार नाही. त्या माहितीला किंवा त्या विभागांना या कायद्यापासून एक्झम्प्ट केलेलं आहे. तर ते कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत केलं, तर ते सेक्शन 8च्या अंतर्गत केलं आहे. सेक्शन 8 जो आहे तर तो सांगतो की ह्या काही संस्था आहेत, त्याचं एक सेपरेट शेड्यूल दिलेलं आहे सगळ्या शेवटी. तर त्या जवळपास 10-15 अशा संघटना आहेत, 10-15 असे इन्स्टिट्यूशन्स आहेत की त्यांची माहिती देता येणार नाही. त्यांची माहिती फक्त ह्युमन राईट्स व्हायोलेशन झालं असेल किंवा काही करप्शनचे त्याच्यामध्ये काही ॲलिगेशन असेल तर त्या संदर्भातली माहिती देता येईल. परंतु बाकीची जी आहे की जी सेफ्टीच्या संदर्भात आहे देशाच्या, त्यामुळं तिची माहिती या कलम 8 अंतर्गत एक्झाम केली आहे. त्यानंतर आहे व्हॉट वॉज अ मेजर चेंज इन द RTI अमेंडमेंट ॲक्ट 2019. 19मध्ये जी अमेंडमेंट झाली आहे तर त्या संदर्भात महत्त्वाचा आणि मेजर असा चेंज काय झाला आहे, तर इथं बघा ऑप्शन्स आहेत. टेन्युअर ऑफ इन्फॉर्मेशन कमिशनर, रिमूव्ह मॉनिटरी पेनल्टीज, चेंज सॅलरी स्ट्रक्चर ऑफ इन्फॉर्मेशन कमिशनर्स, अलाउड RTI रिक्वेस्ट ओनली इन हिंदी. तर या संदर्भात जे आहे टेन्युअर ऑफ इन्फॉर्मेशन कमिशनर जो आहे का, तर त्यामध्ये शासनाने बदल केलेला आहे. 5 वर्षे आणि मॅक्झिमम काहीतरी वय दिलेलं आहे बघा त्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हा टेन्युअर ऑफ इन्फॉर्मेशन कमिशनर जो आहे का, तर त्यांचा त्याबद्दल मेजर चेंज हा 19मध्ये झाला आहे. नंतर विच ऑर्गनायझेशन इज एक्सक्लुडेड फ्रॉम RTI एक्सेप्ट इन केस ऑफ करप्शन अँड ह्युमन राईट्स व्हायोलेशन. हे बघा मी आता बोललो होती IB, इंटेलिजन्सच्या संदर्भात ज्या काही ज्या संस्था आहेत तर त्यांना एक्झम्प्ट केलेलं आहे. फक्त करप्शन आणि ह्युमन राईट्स व्हायोलेशनच्या जर केस असतील तर त्या माहिती त्यांना द्यावी लागणार आहे या कायद्याखाली. नंतर कॅन सिटीजन फाईल अँड RTI रिक्वेस्ट इलेक्ट्रॉनिकली. आता RTI कायदा सांगतो की इलेक्ट्रॉनिकल अवेलेबल करा सगळी माहिती,
त्यामुळे यांच्या संदर्भात सुद्धा अर्ज करायचा असेल तर आपल्याला RTIची एक वेबसाईट दिलेली आहे, तर त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला इलेक्ट्रॉनिकली रिक्वेस्ट पाठवता येईल, तर त्याचं उत्तर यस आहे. त्यानंतर व्हॉट इज द सेकंड अपील प्रोसेस अंडर RTI ॲक्ट. आता सेकंड अपील कुठं करायची, हायकोर्टाला करायची किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अप्रोच व्हायचं आहे किंवा सेंट्रल स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन जे आहेत RTIचे त्यांच्याकडे करायचं आहे किंवा लोकसभेकडे करायचं आहे. तर सेकंड अपील जी आहे ती सेंट्रल आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरकडे करायची. फर्स्ट अपील जी आहे तर सुपिरियर अथॉरिटी जी आहे त्या डिपार्टमेंटची तर त्यांच्याकडे करायची. आणि जे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहेत तर त्यांच्याकडे अर्ज करायचा. त्यांनी जर नाही दिली तर त्याच ऑफिसच्या सिनियर ऑफिसरकडे पहिली अपील करायची आणि सेकंड अपील जे स्टेट किंवा सेंट्रलच्या इन्फॉर्मेशन कमिशनरकडे करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. द RTI ॲक्ट रिप्लेसेस व्हिच अर्लियर लॉ ऑन इन्फॉर्मेशन ॲक्सेस. तर या अगोदर लोकपाल ॲक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट आहे का फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट होता. तर तो 2002चा फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट होता की जो रिपील केला आणि त्यानंतर हा RTI ॲक्ट 2005 इनॅक्ट केला गेलेला आहे. त्यानंतर बघा द RTI ॲक्ट इज बेस्ड ऑन व्हिच फंडामेंटल राईट. आपण ते पहिल्याच याच्यामध्ये बघितलेलं आहे आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे तर ती माहिती एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे, म्हणून राईट टू इन्फॉर्मेशन हा जो आहे तो कायदा आलेला आहे. अगोदर माहिती घ्यायची नंतर ती माहिती एक्सप्रेस करायची. तर तसा हा क्वेश्चन आहे की राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन यावर या फंडामेंटल राईटवर, या मूलभूत अधिकारावर हा कायदा बेस्ड आहे. त्यानंतर अंडर RTI ॲक्ट व्हिच सेक्शन मॅन्डेट्स प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन बाय पब्लिक अथॉरिटीज. आता या सेक्शननुसार जे आहे तर सेक्शन 4 जो आहे तर तो पब्लिक अथॉरिटींनी इन्फॉर्मेशन देण्यासाठी, डिस्क्लोज करण्यासाठी ज्या काही इनिशिएटिव्ह घ्यायच्यात तर त्या सेक्शन 4च्या संदर्भात 4ने सांगितलेले आहेत. तर सेक्शन 4 जे मॅन्डेट्स प्रोव्हाइड केले ते सेक्शन 4नुसार आहेत. पुढचा काय, व्हॉट इज द मॅक्झिमम टाईम लिमिट फॉर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अंडर RTI इन केसेस कन्सर्निंग लाईफ ऑर लिबर्टी. आता लाईफ अँड लिबर्टीच्या संदर्भात जर माहिती असेल तर तिला मॅक्झिमम 48 तासामध्ये ती माहिती द्यायची आहे आणि जनरल केसेसमध्ये ती 30 दिवसामध्ये द्यायची आहे. एखाद्या व्यक्तीच्या लाईफ अँड लिबर्टीचा प्रश्न येत असेल तर तिथं 24 तास, 48 तास, 24 तास, 48 तास, 7 दिवस किंवा 15 दिवस हे जे दिलेले आहेत ऑप्शन्स, तर त्यामध्ये 48 तास हा करेक्ट आन्सर आहे. तर हे लक्षात ठेवा कुठं इन केस ऑफ लाईफ अँड लिबर्टी तर 48 तास. हू इज द फर्स्ट ॲपेलेट ॲथॉरिटी अंडर RTI ॲक्ट. पहिली ॲपेलेट अथॉरिटी कोणी, मी आता सांगितल्याप्रमाणे की जो माहिती देणारा हे आहे पब्लिक PIO पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, तर तो म्हणजे त्याच्याकडं अर्ज देणे. तो अर्ज 30 दिवसामध्ये जर निकाल नाही काढला गेला तर सिनियर ऑफिसर त्याच डिपार्टमेंटचा त्याच्याकडे पहिली अपील करायची आणि सेकंड अपील जे आहे ते स्टेट आणि सेंटर इन पब्लिक इन्फॉर्मेशन कमिशन यांच्याकडे करायची. त्यानंतर व्हिच सेक्शन ऑफ RTI ॲक्ट डील्स विथ द थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन. आता थर्ड पार्टी इन्फॉर्मेशनच्या संदर्भात कुठलं सेक्शन हे करतं आहे तर सेक्शन 11 आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन, थर्ड पार्टी जी आहे तर ती कलम 2मध्ये थर्ड पार्टीची डेफिनेशन दिलेली आहे. त्यामध्ये पब्लिक अथॉरिटी पण असू शकते आणि थर्ड पर्सन पण असू शकतो. तर त्या संदर्भात जे की त्याचे माहितीच्या संदर्भात सेक्शन 11 हे डील करते बघा. त्यानंतर व्हिच लँडमार्क सुप्रीम कोर्ट केस फर्स्ट रेकग्नाइज द राईट टू इन्फॉर्मेशन एज अ फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 19(1)(a). तर हे राजनारायण वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, इंदिरा गांधीच्या काळातली ही जी आहे तर ती केस आहे. आपला जी 1976ला एमर्जन्सी झाली होती तर त्या एमर्जन्सीच्या वेळेसची ही केस आहे. तर या केसमध्ये पहिल्यांदा राईट टू इन्फॉर्मेशन हा मूलभूत अधिकार आहे 19(1) खाली असं सांगितण्यात आलं होतं आणि यापासूनच या कायद्याचा समजा उगम झालेला आहे. अंडर सेक्शन 8(1)(j ऑफ द RTI ॲक्ट पर्सनल इन्फॉर्मेशन कॅन बी डिनाईड अनलेस. पर्सनल इन्फॉर्मेशन डिनाय केले जाऊ शकते कधी, द ॲप्लिकंट इज द गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर करायची का नाही. द इन्फॉर्मेशन इज रिलेटेड टू करप्शन ऑर ह्युमन राईट्स व्हायलेशन करायची का तर काही विषय नाही. कॉज अनवॉन्टेड इन्व्हेजन ऑफ द प्रायव्हसी ऑफ इंडिव्हिज्युअल. तर पर्सनल इन्फॉर्मेशन जे आहेत का तर ते विनाकारण एखाद्याची पर्सनल इन्फॉर्मेशन जर हे होत असेल, इन्व्हेज होत असेल की म्हणजे त्याच्यामध्ये आक्रमण होत असेल तर अशा केसमध्ये त्याच्या पर्सनल इन्फॉर्मेशनला इथं या कायद्याखाली आपल्याला 8(1)(j मध्ये एक्झम्पशन भेटलेलं आहे.
तर तिथं ते डिनाय केलं जाऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो विच सेक्शन ऑफ द RTI ॲक्ट अलाउज पार्शियल डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन बाय सर्विंग एक्झम्प्टेड पोर्शन्स. सेक्शन 10मध्ये सेव्हरेबिलिटी जो आहे, कन्सेप्ट ऑफ सेव्हरेबिलिटी ते दिलं आहे की जी माहिती देता येत नाही ती माहिती सोडून जो काय पार्ट देता येऊ शकतो तर त्या पार्टची इन्फॉर्मेशन द्यावी लागणार आहे, असं सेक्शन 10 सांगते. अंडर सेक्शन 19 द सेकंड अपील अगेन्स्ट अन RTI डिसिजन मस्ट बी फाईल्ड विदिन. तर दुसरं जे सेकंड अपील आहे तर ते किती दिवसामध्ये फाईल करायचं, तर ते 90 दिवसामध्ये फाईल करायचं आहे सेक्शन 19 अनुषंगाने. तर त्याची 90 दिवसाची जे ते लिमिटेशन लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी डिस्क्लोज अंडर RTI ॲज पर सेक्शन 8(1). आता सेक्शन 8(1) नुसार कुठली माहिती जी आहे तर ती डिस्क्लोज करता येणार नाही, तर ती नॅशनल सिक्युरिटी संदर्भात आहे बघा. इथं दिलेले ऑप्शन्स काय आहेत, इन्फॉर्मेशन अफेक्टिंग नॅशनल सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स, इन्फॉर्मेशन अबाउट पब्लिक सर्वंट सॅलरीज, इन्फॉर्मेशन अबाउट गव्हर्नमेंट टेंडर्स. तर गव्हर्नमेंट टेंडरची द्यावी लागेल, पब्लिक सर्वंटच्या सॅलरीची पण द्यावी लागेल, गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्ट्सची पण माहिती द्यावी लागेल. पण नॅशनल सिक्युरिटीच्या संदर्भात जर एखादा हे असेल तर विषय तर त्याची माहिती ह्या RTI नुसार दिल्या जाणार नाही, ती एक्झाम्प्ट आहे. त्यानंतर सेकंड शेड्यूल ऑफ RTI ॲक्ट लिस्ट ऑर्गनायझेशन एक्झाम्प्ट फ्रॉम डिस्क्लोजर, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लूडेड. आता बघा त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बघा IB आहे, BSF आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, नंतर रिसर्च अँड ॲनालिसिस विंग आहे रॉ, पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नाही. त्यामध्ये इलेक्शन कमिशन जे तर त्या शेड्यूलमध्ये बसत नाही, कारण इलेक्शन कमिशन नॅशनल सिक्युरिटीचा आणि इलेक्शन कमिशनचा काही संबंध नाही. बाकीच्या जे आहेत ते IB, BSF, रॉ या जे आहेत ह्या नॅशनल सिक्युरिटीला बाधा येऊ शकतो यांची माहिती जर पब्लिक डोमेनमध्ये उघड केली तर. त्यामुळे यांचा जे आहेत हे त्या लिस्टनुसार एक्झाम्प्ट आहेत इन्फॉर्मेशन देण्यामध्ये. त्यानंतर बघा इफ अन RTI रिक्वेस्ट इज ट्रान्सफर टू अनदर पब्लिक अथॉरिटी विदिन हाऊ मेनी डेज मस्ट इट बी फॉरवर्ड. एखाद्या चुकीच्या पब्लिक अथॉरिटीकडे गेली आणि समजा एक XYZ पब्लिक अथॉरिटीकडे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपण अर्ज केला आहे आणि ती त्याच्याकडे नसताना तिसऱ्याच एखाद्याकडे आहे, तर त्याने 5 दिवसामध्ये तो जो अर्ज आहे तो समोर फॉरवर्ड करायचा आहे की ही इन्फॉर्मेशन तुमच्या संदर्भातली आहे, तुम्ही द्या म्हणून. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट RTI इज करेक्ट. RTIच्या संदर्भात कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे बघा. RTI रिक्वेस्ट कॅन बी फाईल्ड इलेक्ट्रॉनिकली, इनकरेक्ट म्हणते, हे करेक्ट आहे. इलेक्ट्रॉनिक फाईल करू शकतो, करेक्ट आहे. RTI अप्लाइज टू प्रायव्हेट कंपनीज रिसिविंग गव्हर्नमेंट फंड्स. शासनाचा फंड रिसिव्ह करणाऱ्या प्रत्येक कंपनी, NGO संस्था वगैरे त्यांना हा जो आहे कायदा ॲप्लिकेबल आहे. RTI कॅन बी डिनाईड इफ द रिक्वेस्ट इज वेग. आता रिक्वेस्ट वेग असेल तर डिनाय करता येणार नाही, त्याला पत्र व्यवहार करून नेमका काय तुमचा या संदर्भ आहे तर तो विचारावा लागणार आहे. त्यामुळे ते पण इनकरेक्ट आहे असं म्हणता येणार नाही, ते पण करेक्ट आहे. RTI रिक्वेस्ट मस्ट बी प्रोसेस्ड विदिन 60 days. आता इथं काय 30 दिवसाच्या ठिकाणी 60 दिवस म्हटले आहे, त्यामुळं हेच चुकीचं आहे. तर हे बघा जवळपास 23 क्वेश्चन झालेले आहेत आतापर्यंत. बाकी काय जनरल इन्फॉर्मेशन जी आहे RTIवरची तर ती बघूया आपण. हेच राजनारायण वर्सेस उत्तर प्रदेश हे जे आहेत तर त्यानं RTI ॲज अ फंडामेंटल राईट हा जो कन्सेप्ट आहे तो त्या केसने इस्टॅब्लिश केलेला आहे, ते यामध्ये आहे. द इन्फॉर्मेशन इज रिलेटेड टू करप्शन और ह्युमन राईट्स व्हायलेशन. द पर्सनल डाटा कॅन बी डिस्क्लोज्ड ओनली इन केसेस ऑफ लार्जर पब्लिक इंटरेस्ट. तर लार्जर पब्लिक इंटरेस्ट असेल तर त्यावेळेस करप्शन आणि ह्युमन राईट्सचे जे काही आहेत ह्या नॅशनल सिक्युरिटीच्या संदर्भातल्या ज्या संस्था आहेत त्यांनी त्यांच्यावर झालेले ॲलिगेशन तर ते ह्या लार्जर पब्लिक इंटरेस्टमध्ये डिस्क्लोज करता येतील. सेक्शन 10 अलाउज पार्शियल डिस्क्लोजर बाय सेव्हरिंग एक्झम्प्टेड पोर्शन. आपण वर बघितल्याप्रमाणे ज्या काही माहिती देता येऊ शकते, जी सेव्हर करता येते, जिचा वेगळं करता येऊ शकतं तर ते सेक्शन 10 नुसार देता येईल. मॅक्झिमम पेनल्टी फॉर नॉन कम्प्लायन्स 25,000 रुपये आहे, ते पण आपण वर बघितलेलं आहे. सेकंड अपील मस्ट बी फाईल्ड विदिन ड्युरेशन ऑफ 90 days, ते पण आपण पाहिलेलं आहे. इन्फॉर्मेशन अफेक्टिंग नॅशनल सिक्युरिटी स्ट्रिक्टली एक्झम्प्ट अंडर सेक्शन 8(1). नॅशनल सिक्युरिटी संदर्भातली जी काही माहिती आहे तर ते स्ट्रिक्टली एक्झम्प्ट केलेली आहे सेक्शन 8(1) नुसार. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नॉट लिस्टेड इन द सेकंड शेड्यूल इलेक्शन कमिशन आपण वर बघितले की तो पण लिस्ट नाही केला. द टेन्युअर अँड सॅलरी स्ट्रक्चर ऑफ नॅशनल इन्फॉर्मेशन कमिशनर्स ते काय मेजर चेंज केलं आहे सॅलरीचा आणि टेन्युअरचा 2019ने. 5 days डेडलाईन फॉर फॉरवर्डिंग RTI रिक्वेस्ट टू अनदर पब्लिक अथॉरिटी. 5 दिवसामध्ये दुसऱ्या पब्लिक अथॉरिटीला ते पाठवायचे. त्यानंतर RTI रिक्वेस्ट मस्ट बी प्रोसेस्ड विदिन 60 days.
हे इनकरेक्ट आहे. तर ते 30 दिवस आणि पर्सनल लाईफ अँड लिबर्टीच्या केसमध्ये 48 तासामध्ये